कापूस लागवडीच्या वेळी नक्की द्या बेसल डोस. उत्पादन वाढवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये एक चूक अशी आहे की ती लागवडीच्या दिवशी झाली तर संपूर्ण हंगामात तिची किंमत मोजावी लागते. अनेक शेतकरी महागडे बियाणे घेतात, वेळेवर पेरणी करतात, महागड्या फवारण्या करतात, तरी सुद्धा उत्पादन 6 ते 8 क्विंटलच काय येते. झाडाची वाढ का खुंटते, बोंडाची संख्या का कमी राहते आणि काही शेतकऱ्यांच्या शेतात त्याच भागात 12 ते 15 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन कसे मिळते. यामागील सर्वात मोठे गुपित म्हणजे लागवडीच्या वेळी दिला जाणारा योग्य बेसल डोस. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस लागवडीच्या वेळी कोणता बेसल डोस द्यावा, जसे की 19-19-19 खताचा वापर कसा करावा, कोणत्या चुका टाळाव्यात, मृदा किंवा माती परीक्षणाचे महत्व काय आहे आणि उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, यांची संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा 3 मोठ्या चुका सांगणार आहे ज्यामुळे उत्पादनात थेट 2 ते 4 क्विंटल पर्यंत घट होऊ शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात आपलेच चॅनल शिवम कृषी टेक. या चॅनलवर आपण शेतीविषयक नवीन माहिती, सरकारी योजना, फळबाग व्यवस्थापन, बाजारभाव, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन याबाबत माहिती घेत असतो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरुवातीला पाहूया बेसल डोस म्हणजे काय. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की बेसल डोस म्हणजे नेमकं काय. लागवडीच्या वेळी जमिनीत दिले जाणारे खत म्हणजे बेसल डोस. हे खत कापूस पिकाच्या सुरुवातीच्या 30 ते 45 दिवसाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे असते. झाडांच्या सुरुवातीची वाढ, मुळांची निर्मिती, फांद्याची संख्या, फुल धारण्याची क्षमता, बोंडे धरण्याची क्षमता, या सर्व गोष्टीची सुरुवात बेसल डोस पासून होते. जर बेसल डोस योग्य असेल तर पीक सुरुवातीपासून मजबूत उभे राहते. कापसासाठी बेसल डोस का महत्वाचा आहे. कापूस हे दीर्घकालीन पीक आहे. हे पीक जवळपास 150 ते 180 दिवस शेतात राहते. म्हणून सुरुवातीचे पोषण योग्य मिळाले नाही तर नंतर कितीही खत दिले तरी पूर्ण फायदा मिळत नाही. जसे एखाद्या घराचा पाया मजबूत असेल तर घर मजबूत राहते, तसेच कापूस पिकाचा पण पाया म्हणजे बेसल डोस. मृदा किंवा माती परीक्षणाचे महत्व. मित्रांनो, खत व्यवस्थापन सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. जमीन म्हणजेच माती परीक्षणाशिवाय खत व्यवस्थापन म्हणजे डोळे बंद करून लक्ष गाठण्याचा प्रयत्न. आपल्या जमिनीत नेमकं कोणते अन्नद्रव्य कमी आहे हे माहीत नसताना खताचा वापर केल्यास खर्च वाढतो. म्हणून शक्य असल्यास प्रत्येक 2 ते 3 वर्षांनी मृदा परीक्षण म्हणजेच माती परीक्षण करून घ्या. शेणखताचे महत्व. आज अनेक शेतकरी फक्त रासायनिक खताच्या म्हणजे याच्यावर भर देतात, परंतु चांगले कुजलेले शेणखत हा बेसल डोसचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. प्रति एकर 4 ते 5 टन चांगले कुजलेले शेणखत वापरा. यामुळे जमिनीची जी भुसभुशीतता आहे ती वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात, तसंच मुळांची वाढ चांगली होते. शिवाय रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. आता पाहूया मुख्य बेसल डोस. आता येऊया सर्वात महत्वाच्या विषयाकडे. प्रति एकर 19-19-19 जी 50 किलो मध्ये पॅकिंग आहे, ही लागवडीच्या वेळी प्रति एकर 50 किलो 19-19 खत वापरणे अनेक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या खतामध्ये 19% नत्र म्हणजेच युरिया, 19% स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, 19% पालास म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश असते. म्हणजेच झाडाला सुरुवातीपासून संतुलित पोषण मिळते. 19-19-19 मधील नत्राचे महत्व. नत्रामुळे झाडांची वाढ चांगली होते, पाने हिरवीगार राहतात, प्रकाश संश्लेषण चांगले होते आणि झाडांमध्ये जोम निर्माण होतो. नंतर पाहूया स्फुरदाचे महत्व. स्फुरद हा मुळांचा राजा मानला जातो. मुळांची वाढ चांगली झाली तर झाड अधिक अन्नद्रव्य आणि पाणी शोषू शकते. त्यामुळे पुढील काळात फुलधारणा व बोंडधारणा चांगली होते. नंतर पाहूया पालासचे महत्व. पालासमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ताण सहन करण्याची क्षमता वाढते, तसंच बोंडाचा दर्जा सुधारतो, उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो. सगळ्यात महत्वाची जी सूचना आहे ते म्हणजे प्रत्येक शेतासाठी एकच डोस योग्य नसतो. मित्रांनो, येथे एक गोष्ट सांगू इच्छितो. मी सांगत असलेला 19-19 चा डोस हा सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे.
प्रत्येक शेताची जमीन वेगळी असते. काही जमिनीत स्फुरद भरपूर असतो तर काही जमिनीत पालाश भरपूर असतो. काही जमिनीत झिंक किंवा सल्फरची कमतरता असते. म्हणून प्रत्येक शेतासाठी एकच खत व्यवस्थापन योग्य असेल असे आहे. त्यासाठी मृद परीक्षणाचा अहवाल आणि स्थानिक कृषी तज्ञाचा सल्ला महत्वाचा असतो. खत जास्त दिले म्हणजे उत्पादन जास्त मिळते का? अनेक शेतकरी समजतात की जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन, परंतु प्रत्यक्षात हे नेहमीच खरे नसते. अतिनत्रामुळे झाडाची अनावश्यक वाढ होते, फुलगळ वाढते, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, खर्च वाढतो. म्हणून संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी कापसामध्ये उत्पादन कमी करणाऱ्या 3 सर्वात मोठ्या चुका सांगणार आहे, ज्या आजही हजारो शेतकरी करत आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्व. फक्त मुख्य खत पुरेसे नसते. झिंक, सल्फर, बोरॉन, मॅग्नेशियम यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील आवश्यक असतात. झिंक सल्फेट प्रति एकर 10 किलो झिंक सल्फेट वापरल्यास सुरुवातीची वाढ सुधारते. सल्फरमुळे प्रथिनाची निर्मिती चांगली होते आणि पिकाचा जोम वाढतो. नंतर पाहूया बोरॉन. फुलधारणा आणि बोंड धारणा सुधारण्यासाठी बोरॉन महत्वाचा घटक आहे. जैविक खताचा वापर शक्य झाल्यास ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, मायक्रोरायझा याचा वापर करा. यामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. उत्पादन कमी करणाऱ्या 3 मोठ्या चुका. चूक क्रमांक 1, बियाण्याच्या अगदी जवळ खत टाकणे. यामुळे उगवण कमी होऊ शकते. चूक क्रमांक 2, कोरड्या जमिनीत खत टाकणे. अशा वेळी खताचा पूर्ण फायदा मिळत नाही. चूक क्रमांक 3, जमीन परीक्षण म्हणजेच माती परीक्षण न करता खताचा वापर करणे. यामुळे खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. उत्पादन वाढवण्यासाठी अतिरिक्त टिप्स. नंबर 1, वेळेवर पेरणी करा. नंबर 2, संतुलित खत व्यवस्थापन करा. नंबर 3, तण नियंत्रण वेळेवर करा. नंबर 4, कीड रोग व्यवस्थापन योग्य करा. नंबर 5, पाणी व्यवस्थापन चांगले ठेवा. आणि नंबर 6, दर्जेदार बियाणे वापरा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कापूस, सोयाबीन, हळद, मका, भाजीपाला किंवा फळबागासाठी दर्जेदार बियाणे, खते, औषधे आणि योग्य कृषी मार्गदर्शन हवे असेल तर एकदा नक्की भेट द्या शिवम कृषी टेक, मंठा, लोणार रोड, ढोकसाळ. येथे मिळेल दर्जेदार बियाणे, कंपनीची ओरिजिनल खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कृषी मार्गदर्शन. आमचा उद्देश फक्त विक्री करणे नाही, तर शेतकऱ्याचे उत्पादन आणि नफा वाढविणे आहे. आज अनेक शेतकरी शिवम कृषी टेकवर विश्वास ठेवून खरेदी करत आहेत आणि योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. तर मित्रांनो, कापूस लागवडीच्या वेळी योग्य बेसल डोस देणे अत्यंत महत्वाचे आहे. चांगले कुजलेले शेणखत, 19-19-19 खताचा संतुलित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश आणि मृद परीक्षणानुसार खत व्यवस्थापन या गोष्टीचे पालन केल्यास उत्पादन वाढण्यास नक्की मदत होऊ शकते. पण लक्षात ठेवा, एका शेतासाठी योग्य असलेला डोस दुसऱ्या शेतासाठी तसाच योग्य असेल असे नाही. म्हणून आपल्या जमिनीच्या स्थितीनुसार आणि तज्ञाच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि शेतीविषयक अशाच उपयुक्त माहितीसाठी शिवम कृषी टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.